जय महाराष्ट्र, मी आर्या। शिवसेना आज 50व्या वर्षात खरं तर पदार्पण करते। मराठी माणसाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेनं अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत। शिवसेना संपली असं म्हणता शिवसेना ही पुन्हा एकदा जोर करून उभी राहिली आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेना आपलं स्थान जे आहे ते कायम राखलं। पण प्रश्न असा आहे की ज्या मराठी माणसाच्या हितासाठी ही संघटना स्थापन केली गेली तो उद्देश सफल झाला की नाही। 19 जून 1966 बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली। बाळासाहेबांना भेटायला येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचं नेमकं काय करायचे ठरवलेस तू असं जेव्हा प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना विचारलं तेव्हा शिवसेना स्थापन करायची असं काही बाळासाहेबांच्या मनातही नव्हतं। पण महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही मुंबईत मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या नोकऱ्या मिळत नव्हत्या। भूमिपुत्र म्हणून कसलीही किंमत नव्हती। उलट रेल्वेतल्या नोकऱ्या सगळ्या दक्षिणेतल्या लोकांनी बळकावलेल्या होत्या। मंत्रालयातही इतर राज्यातून आलेले अधिकारी आपापल्या राज्यातल्या पोरांना नोकऱ्यांना चिकटवत होते। अशा परिस्थितीत मराठी माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली। हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे। ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे। शिवसेनेचा दणका सुरू झाला तसतसा परप्रांतीयांचा जोर कमी झाला। एक काळ तर असा होता की शिवसेनेच्या शाखेतनं फोन आला तरी अधिकारी कर्मचारी सगळी कामं सोडून आधी मराठी माणसांची कामं हातावेगळी करत। पण काळ बदलला। शिवसेनेनं निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचं ठरवलं। मुंबई महापालिकेची निवडणूक, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा। सुरुवातीला फारसं यश नाही मिळालं, पण 1978चा दारुण पराभव वगळता मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतच राहिलाय। मुंबई महापालिका हे शिवसेनेचं ऑक्सिजन आहे असंही म्हटलं जातं। बाळासाहेबांनी ज्या त्वेषानं शिवसेना उभी केली त्याच त्वेषानं अनेक साधारण कार्यकर्त्यांना नगरसेवक पदापासून ते आमदारांपर्यंत पोहोचवलं। ज्यानं कधी आयुष्यात स्लीपर व्यतिरिक्त दुसरी चप्पल बघितली नसेल असे साधारण घरातले कार्यकर्ते नगरसेवक ते आमदार खासदार अशा पदांपर्यंत पोहोचले। बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात माझ्या तमाम मराठी माता बंधू भगिनींनो अशीच व्हायची। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। पण भाजपशी युती केल्यावर मराठीची जागा हिंदू माता बंधू भगिनींनो अशी झाली। हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी लोकांनी हे खपवून घेतलं। पण नंतरच्या काळात परप्रांतीयांची मुजोरी वाढत गेली। हे पाहून राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात माझ्या तमाम मराठी माता बंधू भगिनींनो अशी व्हायला लागली। त्यांना प्रतिसादही मिळायला लागला। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। त्यामुळे 90च्या दशकानंतर पहिल्यांदाच 2009च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मराठीच्या नावानं साथ घातली। 1966 ते 2015 या काळात शिवसेनेला अनेक धक्के बसले। 90च्या दशकात छगन भुजबळांनी अनेक आमदारांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, तो मोठा धक्का होता। पण बाळासाहेबांनी त्यांना लखोबा नाव दिलं आणि पुन्हा त्वेषानं शिवसेनेला लढायला लावलं। त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेला घरघर लागली आणि शिवसेना संपली असं अनेकदा बोललं गेलं। पण अगदी बाळासाहेबांच्या निधनानंतरही उद्धव ठाकरेंनी शिवसेना जिवंत ठेवली आहे। फक्त जिवंत ठेवली असंच नाही, तर यावेळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अचानक स्वबळावर निवडणुका लढण्याची गरज पडल्यावर थोडके नव्हे तर 63 आमदार निवडून आणले। अर्थात शिवसेनेची खरी परीक्षा 2 वर्षांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे। भाजपनं अचानक दगा दिलाच तर काय याची तयारी शिवसेनेला आत्तापासूनच करावी लागणार आहे। उद्धव ठाकरेंची प्रकृती ही चिंतेची बाब असली तरी मनसेचं संपलेलं आव्हान, स्वपक्षात नियंत्रणात आलेली बंडाळी ही जमेची बाजू म्हणावी लागेल।
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना